श्री गुरुदत्त विद्याप्रसाद संस्था धुळे संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय कुरखळी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या शाळेतील माजी मुख्याध्यापक श्री विश्वास तुळशीराम पाटील यांच्या सेवाविषयक सेवा काळातील त्यांच्या गैरवर्तणुकीत व कामकाजातील आणि विरोधात संस्थेने 2014 मध्ये चौकशी समितीच्या माध्यमातून त्यांना संस्थेने 10/10/2014 रोजी सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते। त्या संदर्भात आज धुळे मराठी पत्रकार संघ या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। श्री VT पाटील मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता तसेच शाळेचे प्रशिक्षण व्यवस्थापन यामध्ये कमालीची कसूर केली होती। पर्यायी परिणामी संस्था अध्यक्ष यांनी त्यांना वेळोवेळी त्यांच्या कामात निर्मितीचा आणण्यासाठी सूचना समज देऊनही त्यांच्या कामात तात्परता दाखवून उर्मट भाषेतील प्रत्युत्तर देत असत। त्याचबरोबर संस्था अध्यक्ष यांच्या कोणतेही सूचना आदेश त्यांचे पालन करीत नसत। तरी सन 2000 मध्ये संस्थेने त्यांना मुख्याध्यापक पदावर म्हणून उपशिक्षक पदावर काम करण्याचे आदेश दिले होते। तेव्हा त्यांनी स्टॅम्प पेपर लिहून दिले होते, परंतु त्यांचा काही परिणाम झाल्यामुळे वाचन दूषित करण्याचा त्यांचा कृतीतून अनुभव येत असल्याने या संस्थेला कुठलाही प्रकार सहकार्य करत नसल्याने वेळेवर त्यांच्याकडे होणाऱ्या पद्माची रितसर चौकशी करायचे ठरवले। त्यानुसार 14 मध्ये रिचार्ज त्रिसदस्यीय चौकशी समिती गठन करण्यात आली व त्यांना सन 2014 पासून मुख्याध्यापक पदावरून बडतर्फ करण्यात आले होते। त्यांच्या बडतर्फीनंतर संस्थेने नियुक्त केलेल्या मुख्याध्यापकांकडे पदभार सोपविला, मात्र त्यांचे स्वतःचे मूळ दुय्यम सेवा पुस्तक त्यांनी त्यांच्या स्वतः ताब्यात ठेवले। तसंच 4.5 आर्थिक व्यवहार समितीच्या अभिलेख संधी लेखावर त्यांच्याकडून ऑडिट केले व सदरील दप्तर व ऑडिटच्या स्वाक्षऱ्या नाहीत असे अर्धवट ऑडिटचे काम करून त्यांच्या मुख्याध्यापकांचं नेमके बडतर्फ केल्याचा दिनांकापर्यंत शाळेच्या आर्थिक व्यवहाराचे अभिलेख अद्याप केलेले नाही, म्हणून संस्था यांना कुठलीही भरपाई देणार नाही किंवा देण्याचा विचार नाही। पत्रकार परिषद घेताना अध्यक्ष श्री युवराज चव्हाण, समीर पाटील, सचिव मुख्याध्यापक श्री दीपक विनायक भट, उपशिक्षिका श्रीमती माधुरी सुभाषराव देवरे आदी पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित होते। मी त्यांना सांगितलं 4 रुपये का म्हणजे तुमचे तुम्ही काय केली म्हणून मी ते मार्ग न स्वीकारता चौकशी समितीमार्फत जे काढून आले ते सिद्ध करून तिकडे जमा केले असं त्यांनी हे करून त्याच्याकडे ठेवले। माझ्याकडे कोणती कागदपत्र आहे मी स्वतः केला आहे आणि मला माहिती खर्चाचे काल वागला आहे ऑडिट केलं नाही त्याच्यामुळे संस्थेचं ऑडिट होत नाही, खर्च जास्त होत नाही तिथं त्याला ऑडिट पण हे ऑडिट झाल्यामुळे त्यामुळे ते ऑडिट रिपोर्ट करता येत नाही। खरं म्हणजे त्यांनी ज्या वेळेला मी त्यांना कमी केलं ते जेव्हा ते कोर्टात गेले त्यावेळेला हायकोर्टाला त्यांनी वकिलांनी विचारलं ते सर्व दप्तर त्यांनी निकाल लावलेला आहे। आता त्यांच्या वकिलांना माहिती होतं सत्य सांगितलं नाही आता आज ती चौकशी समिती रिटायरमेंट ती चौकशी समिती कामावर यायला पाहिजे होतं। इतके 10 वर्ष रिटायरमेंटची वाट पाहिजे त्यांनी त्यांच्या वकिलांनी त्यांची नेमणूक कधी केली होती। देवपूर धुळे संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय कुरखळी मी आता सध्या म्हणजे विद्यमान मुख्याध्यापक आहे आणि 7 तारखेला माजी मुख्याध्यापक विश्वास तुळशीराम पाटील VT पाटील यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन मासे शिक्षणाधिकारी यांची जी काही खुर्ची जप्त केलेली होती त्यासंबंधी आज आम्ही या ठिकाणी इथं पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहोत। आम्ही संस्था गुरुदत्त विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष यांना शाळा न्यायाधिकरणाचा निकाल मान्य नसल्यामुळे त्यांनी चॅलेंज केलेले हायकोर्टामध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि तो निकाल लागेपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतनाचा किंवा पेन्शनचा लाभ मिळणार नाही असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। नमस्कार, मी श्रीमती माधुरी सुभाषराव देवरे, आदर्श माध्यमिक विद्यालय कुरखळी या शाळेमध्ये मी एक उपशिक्षिका म्हणून मी कार्यरत आहे। मागील मंगळवारी 7 तारखेला जे आमचे माजी मुख्याध्यापक होते श्री VT पाटील यांनी व त्यांचे जे वकील होते निलेश चौधरी यांनी माझ्या बाबतीत एक वक्तव्य केलं होतं की ह्या मॅडम फुकट पगार घेत आहेत। तर हे वक्तव्य जे आहे ते म्हणजे खूपच खोटं आहे। म्हणजे आणि याला कारण म्हणजे असं की यांनी शाळेमध्ये कार्यरत असताना बरेच गैरव्यवहार केलेले आणि ह्या गैरव्यवहारांची जी माहिती होती ही अध्यक्षांपर्यंत जात होती। ते त्याला कारणीभूत समजत होते की मीच सांगते बुवा आणि हा जो त्यांचा राग होता तेव्हा तो राग त्यांनी ह्यावेळेस काय काढला माझ्यावर काढला आणि विनाकारण त्यांनी माझे नाव घेऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला।
तरी श्री VT पाटील यांना माझं सांगणं असं आहे की जर तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर बाजू मांडण्यासाठी तुम्ही खऱ्या गोष्टीचा सहारा घ्या, खोट्याचा सहारा घेऊ नका. कारण खोटं बोलल्याने क्षणिक तुम्हाला फक्त 8 दिवसाची 10 दिवसाची तुम्हाला लोकांकडनं प्रसिद्धी मिळणार आहे किंवा 8-10 दिवसाची तुम्हाला लोकांकडनं काहीतरी कणव मिळणार आहे. पण जेव्हा तुमचं खरं गोष्ट लोकांना कळणार आहे तेव्हा ज्या लोकांनी तुमच्या बाबतीमध्ये कणव दाखवली तेच लोक नंतर तुमच्या बाबतीमध्ये बोलणार आहे की ही व्यक्ती काय करते की बुवा खोटं बोलून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद.